नमस्कार मंडळी, आता मी इथं आलेलो आहोत कुणकेश्वर मंदिरामध्ये. काय वर्षा? होय. आणि बघा आमच्या सोबत कोण कोण आहे. बघा मंडळी, परी सुद्धा आहे. काय परी, कसं वाटतं इथं बेटा? तर चला मंडळी, इथं मग कुणकेश्वर मंदिर दाखवून देते. बघा हे मंडळी आहे कुणकेश्वर मंदिर. आणि ह्या मंदिराला असं म्हटलं जातं की देवगडची काशी म्हणजे कुणकेश्वर मंदिर. तर बघा मंडळी, जबरदस्त आहे बघा. तिथे वरती मंदिराच्या एकदम वरती तिथे लिहिलेलं सुद्धा आहे श्री कुणकेश्वर मंदिर आहे बघा. श्री देव कुणकेश्वर मंदिर. हे खरंच असं खरं वाटतंय की जिवंतपणी आपण स्वर्गात आलोय असं वाटतंय. तर चला मंडळी, आपण जाऊया आतमध्ये. आणि आतमध्ये मोबाईल अलाव आहे की नाही मला माहिती नाही, पण आपण जाऊया मंदिरामध्ये. बघा जबरदस्त, बाजूलाच समुद्र किनारी आहे, आता बीच आहे खूप छान असा. आणि हे बघा हे मंदिर आहे. जबरदस्त. दादा, हे प्रवीण शेळके दादा आहेत. यांच्यामुळे शक्य झाले आपण या कुणकेश्वर मंदिरामध्ये. गेल्या वर्षी सुद्धा आपण आलेलो, पण त्यावेळेस शक्य नाही झालं. पण ह्या वेळेस दादाची भेट घेण्यासाठी मी इथं आलो आणि हे कुणकेश्वर मंदिर आपल्याला पाहायला भेटते. काय दादा, कसं वाटतंय? मस्त. दादा आतमध्ये मोबाईल परमिशन आहे आतमध्ये घ्यायला? हा, बाहेरून ना फक्त. तर मंडळी आतमध्ये मोबाईलचं परमिशन नाही आहे, आपण समोर ना कुठूनही घेऊ शकतो. आणि दादा आम्हाला खरंच खूप छान वाटलं. म्हणतात ना जिवंतपणी स्वर्गात आलं का वाटतंय. जबरदस्त. नक्की 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 जबरदस्त वाटतंय. छान, खूप छान मंदिर आहे. हा, तर मंडळी मस्त की दर्शन झालं बघा. परी सुद्धा इथेच आहे आणि वर्षा सुद्धा इथे आहे. वर्षा कसं वाटलं आतमध्ये दर्शन घेऊन? आम्हाला आरती भेटली 6:15ची. कुणकेश्वर महाराजाची आम्हाला आरती भेटली, आरती केली आणि दर्शन सुद्धा खूप छानपैकी भेटलं. मस्त शंकराच्या पिंडीचं मला मस्त आम्हाला टेकवायला भेटलं आणि मनापासून तिथे आराधना करायला भेटली तिच्यासमोर. काय बरी, परी सुद्धा नमस्कार केले ना देवबाप्पाला. हा, आणि कोणी हाई गडबड नाही काय नाही ना, मस्त छान असं देवदर्शन झालं ना बळा. चला मंडळी, हे बघा कुणकेश्वर मंदिर आणि आजूबाजूला परिसरात गारवा हवा सुटलेली आहे. हे बघा जबरदस्त.